टाइम टाइमला आता सुरुवात करूयात। गडचिरोलीमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले। छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या मांडोली गावाजवळच्या जंगलात माओवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर C60 कमांडो पथकांनी घेराव घातला। तब्बल 6 तास झालेल्या या चकमकीत 12 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला। या ठिकाणी पोलिसांना 7 अत्याधुनिक हत्यारे सापडली असून त्यात 3 AK-47 चा देखील समावेश आहे। दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर गृहमंत्री फडणवीसांनी पोलिसांना 51 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। बारा माओवादी मारले गेले आहेत, बॉडीज त्यांच्या मिळालेल्या आहेत। ऑटोमॅटिक मशीन गन्स आणि बरंच मोठं ॲम्युनेशन त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आपल्याही एक सब इन्स्पेक्टर आणि एका पोलिसाला त्या ठिकाणी ते जखमी झालेले आहेत, पण ते आउट ऑफ डेंजर आहेत। त्यांना नागपूरला पाठवण्यात आलेलं आहे आणि अजूनही ही एन्काउंटर सुरू आहे। पण आता पूर्णपणे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी डॉमिनन्स मिळवलेला आहे आणि निश्चितपणे गडचिरोली पोलिसांच्या या शौर्याकरता मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी, थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, माओवाद्यांचा खात्मा झालेला आहे, सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली, त्यामध्ये 12 माओवादी कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलेलं आहे, काय अपडेट? नक्कीच खूप मोठी घटना आहे। हा जो भाग आहे छत्तीसगड सीमेलगत असलेला भाग आहे। एटापल्ली तालुक्यातल्या जारावंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारा हा वांडोलीचा जंगल परिसर आहे आणि छत्तीसगडचा कांकेर जिल्हा बांडे नदी या ठिकाणी वाहते। या भागात माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन असल्याची माहिती SP निलोत्पल यांना मिळाली होती आणि त्यावरून त्या ठिकाणी पोलिसांनी एक मोठं ऑपरेशन लॉन्च केलं होतं। आज या भागात माओवाद्यांच्या लोकेशन जवळ पोहोचल्यानंतर जवानांनी माओवाद्यांना घेरलं होतं आणि दुपारी सुरू झालेली ही चकमक संध्याकाळपर्यंत सुरू होती आणि मोठ्या प्रमाणात गोळीबार या ठिकाणी होता। या चकमकीमध्ये सुरुवातीच्या वेळेला एक आपला पोलीस उपनिरीक्षक आणि एक जवान जखमी झाले होते। त्यांना एअरलिफ्ट करून नागपूरला पाठवण्यात आलेलं आहे। मात्र त्यावेळी पोलिसांकडून जी आक्रमक कारवाई झाली त्यामध्ये 12 पोलिसांकडून केलेली ही अतिशय मोठी कारवाई। महेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।